मंडळी, आजची आणखी एक मोठी बातमी. आम्ही सांगितलं होतं आपल्याला की माहीममधून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मनसेचे तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत. पण आता शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे आणि त्या यादीमध्ये 45 उमेदवारांचा समावेश आहे. पण सगळ्यात त्यातली आणखी एक मोठी बातमी ती म्हणजे माहीममधून विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना शिंदेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. त्यामुळे माहीममध्ये एक बिग फाईट पाहायला मिळेल, ती म्हणजे अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर. अजून ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार यातून जाहीर व्हायचा आहे. पण सध्या तरी माहीममध्ये 2 मोठे उमेदवार जाहीर झाले आहेत गेल्या तासाभरात. एक मनसेचे अमित ठाकरे जे राज ठाकरेंचे चिरंजीव आहेत आणि त्यांच्या समोर असणार आहेत शिंदेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार सदा सरवणकर. आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊया आपला सहकारी सूरज सावंतकडनं. सूरज, काय माहिती आहे? पाहतोय की ज्यांची प्रतीक्षा होती त्या शिवसेनेच्या शिंदे गटाची यादी ही जाहीर झालेली आहे. पहिल्या यादीमध्ये 45 जणांच्या नावांचा सहभाग आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. मात्र प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर माहीमची जी जागा आहे, ज्या ठिकाणी अमित ठाकरे यांना तिकीट देण्यात आलेलं आहे मनसेकडनं, त्या ठिकाणी आता सदा सरवणकर यांची देखील आहे. तर खानापूरमध्ये दिवंगत आमदार अनिल बाबर यांच्या मुलांना सुहास बाबर यांना तिकीट देण्यात आलेलं आहे. तर दर्यापूरमध्ये जर आपण पाहिलं तर अभिजित अडसूळ यांना देखील तिकीट देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर रत्नागिरीमध्ये उदय सामंत आहे, तर राजापूरमधनं किरण सामंत आहेत. या 2 भावांना देखील तिकीट देण्यात आलेलं आहे. बाकी जर यादीमध्ये आपण प्रत्यक्ष पाहिलं तर जे विद्यमान आमदार आहेत त्यांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. आणि बंडखोरी टाळण्यासाठी प्रामुख्याने शिवसेना एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उर्वरित जी नावं आहेत ती दुसऱ्या यादीत ठेवण्यात आलेली आहेत आणि त्या संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाहीये. तर एबी माधवने सर्वप्रथम सांगितण्यात आलं होतं की 45 जणांची यादी ही सर्वप्रथम येईल आणि त्यानुसार आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची पहिली यादी ही जाहीर झालेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात यामध्ये आता चुरस ही पाहायला मिळणार आहे की नेमकी लढत कशा पद्धतीने होते ते देखील महत्वाचं राहणार आहे. जर पाचोरातनं पाहिलं तर किशोरप्पा पाटलांना दिलेली आहे. जळगाव ग्रामीण मधनं सूरज, मी तुला थोडासा थांबवतोय. या क्षणी आपल्या सोबत योगेश कदम आहेत. त्यांना दापोलीतून शिंदेंच्या शिवसेनेकडून तिकीट मिळालेलं आहे. योगेश, आपली पहिली प्रतिक्रिया या शिंदेंच्या शिवसेनेच्या निर्णयावर? मी सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे, पहिल्यांदा ज्या वेळेला तिकीट शिवसेनेकडनं मिळालं होतं त्यावेळेला वंदनीय बाळासाहेबांची आठवण नक्कीच आमच्या मनात होती. हो, बरोबर. आजही शिंदे साहेबांच्या हस्ते आज एबी फॉर्म घेत असताना त्यांच्यामार्फत आज तिकीट डिक्लेअर झालेलं असताना वंदनीय बाळासाहेबांची पुढे आज आठवण येते. मनामध्ये एकच खंत असणार आहे की मातोश्रीवरती बाळासाहेबांच्या खुर्चीवरती माथा टेकता येणार नाही यावेळेला, परंतु आमच्या मनात नक्कीच बाळासाहेब कायम असतील आणि वंदनीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने शिंदे साहेबांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला आम्ही सार्थ करू. आणि माझा विश्वास आहे की महायुतीकडून आज तिकीट डिक्लेअर झालेलं असताना मी शिवसेनेचा उमेदवार जरी असलो तरी सुद्धा ही निवडणूक आम्ही महायुती म्हणून शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय अशी आम्ही एकत्र म्हणून नक्कीच आम्ही विजयी होऊ. खरं तर 2019 साली एकसंध शिवसेनेने ही निवडणूक लढवली होती आणि पुढचा प्रश्न माझ्या मनात जो होता त्या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी तुम्ही दिलेलं आहे. पण या वेळेला 2 वेगवेगळ्या शिवसेना लढणार आहेत. त्या निमित्तानं तुमची शिंदेंच्या शिवसेनेकडून लढताना काय भावना असणार आहे? नाही, 2 वेगळ्या शिवसेना मी असं म्हणणार नाही, पण शिवसेना ही आमचीच आहे. उद्धवजी आज जो पक्ष घेऊन पुढे जात आहेत तो काय बाळासाहेबांच्या विचाराचा पक्ष नाही आहे, तो उद्धवजींच्या विचाराचा पक्ष आहे जो आता काँग्रेसमध्ये झालेला आहे. जे आता ठाकरे कुटुंब आता जे आहेत म्हणजे कलानगरमध्ये राहणारे ठाकरे कुटुंब ते आता उघडपणे काँग्रेस सोबत आणि उघडपणे पंजाला मतदान करायला देखील त्यांचे हात थरथरत नाहीत आणि ते काही शिवसेना होऊ शकत नाहीत. शिवसेना ही आमची आहे. शिवसेना ही वंदनीय बाळासाहेबांची आहे, जी आज आमच्यासोबत आहे, जी एकनाथ शिंदेसोबत पुढे जाते आणि वाढते. ह्याचा नक्कीच मला अभिमान आहे. त्यामुळे त्यांना आम्ही शिवसेना मानतच नाही. महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिवसैनिक त्यांना शिवसैनिक म्हणून किंवा शिवसेना म्हणून त्यांना संबोधत नाही. हे करेक्शन आहे नक्की. आणि आज उभाटा जरी माझ्यासमोर असली
तरी सुद्धा माझ्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तरी सुद्धा माझ्या मतदारसंघाला प्रत्येक शिवसैनिक एकूण एक शाखा प्रमुख हे 2019 माझ्यासोबत होते, ते सगळे शाखा प्रमुख आज माझ्यासोबत आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेनाची लढत नसून ही शिवसेना विरुद्ध उभाटा जी काँग्रेसमध्ये आहे अशी आमची लढत असेल. धन्यवाद योगेश कदम आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. तर मोठी बातमी, शिवसेनेची पहिली यादी जाहीर होते आहे. कोपरी 5 पखाडीमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणूक लढवणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेतून सदा सरवणकर माहीममधून आहेत, जालन्यामधून अर्जुन खोतकर आहेत, उदय सामंत आणि त्यांचे बंधू या दोघांनाही कोकणामधून उमेदवारी मिळाली. उदय सामंत हे रत्नागिरीतून आहेत. आपण पाहतो यामिनी जाधव भायखळा जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील, शिंदेंच्या शिवसेनेनं मनसे पाठोपाठ 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. रत्नागिरीतून उदय सामंत आणि राजापूरमधून किरण सामंत हे त्यांचेच बंधू यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दापोलीमधून योगेश कदमांना उमेदवारी जाहीर झाली आहे. आपण नुकतेच त्यांच्याशी बातचीत केली. निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहेत. जोगेश्वरीतून रवींद्र वायकरांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली. एक महत्त्वाची बाब आहे, कारण वायकरांनी आत्ताच खासदारकीची निवडणूक लढवली. ते अगदी थोड्या मताने निवडून देखील आलेत, पण आता त्यांच्या पत्नीलाही उमेदवारी मिळते जोगेश्वरीतून. सावंतवाडीतून दीपक केसरकरांना उमेदवारी मिळालेली आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं पहिली यादी जाहीर केली आहे 45 उमेदवारांची, आणि त्या यादीतली काही नावं आपल्याकडे येत आहेत. पैठणमधून संदीपान भुमरेंचे पुत्र विलास भुमरेंना तिकीट मिळाले. शिंदेंच्या शिवसेनेचे किरण सामंत आपल्या सोबत आहेत. आता त्यांना राजापूरमधून तिकीट मिळालेलं आहे. किरणजी, आपली पहिली प्रतिक्रिया, आपण यंदा विधानसभेची निवडणूक लढवणार आहात. नमस्कार. नमस्कार. आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून राजापूरमधून तिकीट जाहीर झालेलं आहे. आपली पहिली प्रतिक्रिया, किती जय्यत तयारी आपली आतापर्यंत झाली आणि या पुढच्या काळात कशा निवडणूक लढवणार? मी अतिशय खुश आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मला शिवसेनेचं तिकीट मिळालंय, याबद्दल मी सर्वात त्यांचा आभारी आहे. किरण सामंतांशी आपला संपर्क सतत तुटतोय, त्यामुळे किरणजी आपले आभार. आपण प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही जेव्हा संपर्क साधला त्यावेळी आपण बोलण्यासाठी उपलब्ध झालात. आपल्यासोबत सुहास कांदे आहेत. नांदगावमधून त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. सुहासजी, आपली पहिली प्रतिक्रिया आणि आपली तयारी कुठवर आली आहे? मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय अजितदादा आणि आरपीआयचे आठवले साहेब यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मी त्या विश्वासाला सार्थ ठरेल असे मी त्यांना आश्वासित करतो. आणि तयारीचा प्रश्न तर आम्ही शिवसैनिक आहोत, नेहमी आम्ही तयारच असतो. समोर कोणीही असो निवडणूक लढवायला आम्ही रणांगणावर उतरल्यानंतर योद्ध्यासारखंच लढत असतो. त्यामुळे आमची पूर्णपणे तयारी आहे. या निवडणुकीची आव्हानं तुमच्या दृष्टीनं काय आहेत सुहासजी? कारण पहिल्यांदाच असं होतंय की शिवसेनेत बंड झालं, शिवसेनेत फूट झाली, त्यानंतर एका शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीत उतरताय. साहेब, मला सांगायला आनंद वाटतो की उभाटाचे सर्व पदाधिकारी माझ्या बरोबर आहेत, सर्व शिवसैनिक माझ्या बरोबर आहेत. त्यामुळे मला ही निवडणूक तशी काही वाटत नाही जी मी पूर्वी लढलो होतो अशीच मला वाटतं, कारण पूर्ण शिवसैनिक माझ्या बरोबर आहेत. धन्यवाद सुहासजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. भायखळ्यामधून यामिनी जाधवांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटलांना उमेदवारी मिळाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 45 उमेदवारांमध्ये कोपरी 5 पखाडीमधून एकनाथ शिंदे स्वतः निवडणूक लढवणार आहेत. सदा सरवणकर माहीममधून त्यांच्या समोर असतील अमित ठाकरे, राज ठाकरे यांचे सुपुत्र. भायखळ्यामधून यामिनी जाधव, जळगाव ग्रामीणमधून गुलाबराव पाटील, नांदगावमधून सुहास कांदे, दापोलीमधून योगेश कदम, जोगेश्वरीमधून
रवींद्र वायकर यांच्या पत्नींना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट देण्यात आलेलं आहे। रत्नागिरीतून उद्योगमंत्री उदय सामंत आणि राजापूरमधनं त्यांचे बंधू किरण सामंत यांना तिकीट देण्यात आले। जोगेश्वरी पूर्वमधून मनीषा वायकरांना तिकीट देण्यात आली आहे। सिल्लोडमधून अब्दुल सत्तारांना उमेदवारी देण्यात आली आहे। पैठणमधून संदीपा भुमरेंचे पुत्र विलास भुमरेंना तिकीट जाहीर झालेली आहे। नांदगावमधून सुहास कांदेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणमधनं निवडणूक लढवणार आहेत। सोबत शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आहेत। संजयजी, 45 जणांची यादी जाहीर झाली आहे। त्या 45 जणांचे आव्हानाबद्दल पहिल्यांदा तुम्ही पक्षाच्या वतीनं एक निवेदन करावं अशी विनंती। आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी विश्वासू 45 शिलेदारांची पहिली यादी जाहीर केलेली आहे। बरोबर। ही यादी जाहीर केली म्हणजे हा पहिला टप्पा आहे। आणखीन आमच्या शिलेदारांची दुसरी यादी आणखीन जाहीर व्हायची आहे। साधारण किती अजून मिळू शकतात शिंदेच्या शिवसेनेला महायुतीमध्ये जागा? नाही, याबद्दल फक्त शिंदे साहेब सांगू शकतात। शिंदे साहेबांच्या याच्यामध्ये जे काही प्लॅनिंग असेल त्या प्लॅनिंग नुसार फक्त आम्ही मुख्य नेता म्हणून त्यांच्याकडे पाहतो। ते जे काही डिक्लेअर करतील ते आमचं फायनल असतं। त्याबद्दल कोणीही कॉमेंट्स करू शकत नाही किंवा कुणालाही त्याची माहिती नसते। म्हणून आज ही पहिल्या टप्प्याची यादी आम्ही जाहीर करताना शिंदे साहेबांना त्यांच्याबरोबर असलेले सर्व साथीदार जवळपास त्याच्यामध्ये मर्ज झालेले आपल्याला दिसतील। मला वाटतं येणाऱ्या सत्तेसाठी या सर्व शिलेदारांचा विजय हा सर्वसामान्य जनता ज्यांनी आमच्या 2.5 वर्षात काम पाहिलेली आहेत, काम करतानाचा शिंदे साहेबाचा अनुभव, शिंदे साहेबांनी केलेल्या घोषणा, या सर्व बाबी पाहून आमचा या सर्वच उमेदवारांना प्रचंड मताने निवडून जनता देईल असा आमचा विश्वास आहे। आपला स्वतःला छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर झाली। आपण स्वतःचं आव्हान कसं तोलता या संदर्भात पुढच्या निवडणुकीच्या दृष्टीनं? कारण शिवसेना म्हणून बंडानंतर पहिल्यांदाच 2 पक्ष वेगवेगळे लढणार आहेत। नाही, आमचं उठावानंतर आम्ही जे काही लढलो ते स्वकीय बरोबर लढायचं आमची मानसिकता नव्हती। आम्ही आजही शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन चाललोय, पक्षाचं नाव घेऊन चाललोय, पक्षाचं चिन्ह घेऊन चाललोय आणि शिवसेना प्रमुखाचा असलेला हिंदुत्वाचा प्रखर विचार हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालो। म्हणून शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक मी असल्यामुळं, माझ्या मतदारसंघामध्ये त्या पद्धतीने काम केल्यामुळं माझा जो मतदार आहे हा सुजाण मतदार मला निश्चित आशीर्वाद देईल अशी मला त्यांच्याकडून अपेक्षा सुद्धा आहे। आणि मतदारसंघामधील केलेली कामं हे सुद्धा त्यांच्या दृष्टीत समोर आहेत। म्हणून मतदार राजा खऱ्या अर्थानं नेता घडवत असतो किंवा मतदान करत असतो। म्हणून त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी निश्चित राहील आणि मला प्रचंड मतांनी ते निवडून देतील असं निश्चित माझ्या मनाला खात्री आहे। संजयजी, एकच प्रश्न, तुमचं सरकार आल्यापासून राज ठाकरे आणि शिंदे साहेब या दोघांची मैत्री आम्हाला पाहायला मिळाली, पण आज एक वेगळं चित्र दिसतंय। सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी मिळालेली आहे माहीममधून आणि तिकडून राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हे देखील निवडणूक लढवणार आहेत। कसं पाहता तुम्ही या माहीममधल्या लढतीकडे? नाही, मैत्री राज साहेबांबरोबर आहेच, एकनाथ शिंदे साहेबांची पण आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांची पण आहे। परंतु आता त्याचा रूपांतर हे युतीमध्ये झालेलं नाही आणि युतीमध्ये जर असेल तर त्यावेळेला वेगळा विचार होऊ शकतो। परंतु त्या युतीमध्ये परिवर्तन न झाल्यामुळं त्यांनी राजसाहेबांनी स्वतःची वेगळी भूमिका घेतलेली आहे। त्यांनी सांगितले की आम्ही आमचे उमेदवार उभे करू, म्हणून राजसाहेबांचा पक्ष हा वेगळा विषय आणि मैत्री हा वेगळा विषय आहे। या संदर्भात महायुतीसाठी राज ठाकरेंना बरोबर घेण्याचा काही निर्णय झाला होता का तो फिसकटला? नाही, आम्ही अनेक वेळेला राजसाहेबांना सुद्धा विनंती केली की तुम्ही महायुतीत जर आलं आपण मिळून निवडणूक लढवू, परंतु अखेरला राजसाहेबांचे स्वतःचे काही कॅल्क्युलेशन्स असतील, त्या पद्धतीने कदाचित त्यांना स्वतंत्र लढणं योग्य वाटत असेल म्हणून त्यांनी कदाचित हा वेगळा विचार केला असेल। संजयजी, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।